आर के बॅनर सत्यम शिवम सुंदरम 1970च्या दशकामध्ये ज्यावेळेस आर के बॅनरने सत्यम शिवम सुंदर घोषणा केली त्याच वेळेस लता मंगेशकर आणि राज कपूर साहेब यांच्यामध्ये प्रचंड मतभेद झाले आणि या मतभेदाची उंची इतकी होती की लता दीदींनी त्यांचे चित्रपटामध्ये सगळी गाणे गाण्यास मनाई केली होती आणि तो निर्णय पण घेतला होता. त्यानंतर लक्ष्मीकांत प्यारलालजीनं ही गोष्ट ज्यावेळेस समजली त्यावेळेस त्यांनी स्वतः जर लता दीदी या चित्रपटात नसतील तर मी सुद्धा संगीत देण्याविषयी विचार करेल यावरती त्या काळामध्ये एक चित्रपटसृष्टीमध्ये एक धरणीकंप झाला आणि राज कपूर साहेबांनी थेट गाठलं ते नरेंद्र शर्मा यांना. नरेंद्र शर्मा साहेबांचे सगळे गीत या सत्यम शिवम सुंदरममध्ये होते आणि लता दीदी नरेंद्र शर्मांना एका पित्याप्रमाणे मानत होते आणि शर्मा साहेबांनी सांगितलं की प्लीज लता तुला काही करून हे गीत गायचंच आहे. लता दीदी म्हणला की दादा मी तुमच्यामुळं हे गीत गाते आणि ते गीत स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत प्यारलालजी समोर जी रिहर्सल केली त्या पहिल्या रिहर्सलमध्ये त्यांनी ते गाणं पूर्ण केलं. त्याचा रिटेकसुद्धा घेतला नाही आणि ते गीत झाल्यानंतर लताजींनी सांगितलं की मी अतिशय रागानं द्वेषानं आणि माझ्या मनात जो संताप होता त्या संतापातून जे गीत गायलं ते हे गीत. पण जर सूर सम्राली लता मंगेशकर जर एखाद्या नाराजगीतून जे गीत सादर करतात तर ते गीत सत्यम शिवम सुंदरमसारखं जर पवित्र गोड होऊ शकतं म्हणूनच त्यांना आपण सूर सम्राज्ञी सूर मल्लिका असं म्हणतो. लताजींचं हे सुंदरसं गीत या ठिकाणी ऐकूया नमिता राजहंस यांच्या सुमधुर स्वरामध्ये. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो जीवन जो तुजागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सुंदरम सत्य ही शिव है, सुंदरम शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
शिवं सुन्दरम् ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् खूप सुंदर. सत्य हे शिवापेक्षाही सुंदर असतं, अशा आशयाचा अर्थ या गीतामध्ये होता. लता दिदींनी गायलेल्या गीतांपैकी सर्वश्रेष्ठ हे गीत होतं.